पटकन एक दोन फोटो काढणार काढल्या मला सगळं काढणे मला इतलं म्हणजे ना पुरे टुची राहणार त्या वस्तू मला बिलकुल नाही सैन नाही राहणार. माझ्या छोट्या बाई असं नक्का राहणार मग आता फोटो पाठवत्या बाहून त्या बी राहणार ना अजून त्या बाहेर जायरेत मग त्याचे कवायच ना ते मोठा बरफ सांगायला तर असणारच नाही या बाईस या ते मग ऐकतोच ना पत्ताने द्या नाही तोच बिन माणसे बिनिसता ना ते उशीर कर अजून तयार बी व्हायला नाहीत बाहून त्या आणि तुम्ही नाव काय बडं काढा ना काय करा ना आता इथलं आऊस ना बडं तयार व्हायला थोडा टाईम जरा असं सोशील हा ते अगो तुम्ही सासू होती ती घरनी साडी नेसायला आहे आई आईन तिथे लिहिले ना मग म्हणे घरनी साडी नेशी म्हणे रे कानी त्यामुळे लागेल तुम्ही सासू घ्यायची काय आवड डोका नाही माय मोठ्या बाई एवढं मोठं पोट ग ब्राह्मण होईच ना तुमले मग दोन दोन जीव शेत असते मला अंगवर कपडा सही नंदी होतच डायरेक्ट नुसती नाईटी टाकीलेस तर बरं वाटत मला थोडंसं इतला त्रास होस ना मला रात्री तर रातभर झोप लागत नाही फोटोवाला ही घ्या का फोटो काढले त्यात ना मग पटापट तुम्हाला तरी काढल्या तिथला मग पाहून त्या येतच तेवढं आम्ही आजी बोलाय त्याला नान माय चला ना फोटो काढल्या ना काय काम शे दल्ला पल्ल्या बाईस ना तुम्ही न वातरण्या बाया काढा फोटो आमना कलबत्तास ना काय काम शे नाही ना माय तुम्हाला बिगर सोबाने ना अशा कशा सांगतेस तुम्ही मग तुम्ही शेत आम्ही शेत ना मला खूप त्रास दिला मला कपडा काढण्यात माय काय नवाय करस तू दमदर ना जरा अशी आते हाऊस मऊस फोटो पाटो काढले मोठा बोले येऊ दे त्याला तयारी करू दे मग मजा ना फोटो काढ फोटो केस नाही ते याद रास मग आज रामजलम शेळी मग रामजलमनी कोय बरा ना बरोबर मी मोहरत काढलं होतं मला सांगेल होतं बामणनी बोलता सूप दिने म्हणे तर आपला बडा काम कितला नेऊन एकटा जायात मग काय आहे ना नान माय म्हणे म्हणले दकी दकी म्हणा जीव दडदड करस बी सुकणी हो म्हणे हो दादा देवनी बहुदिन मा काढणे आशा लाई माले म्हणे त्या आशा सुटी जायला होती म्हणतं म्हणा मोठा बोले काय वारीस राहा नाही मी वाट्या दका तुम्हाला सत्य वागेल ना रिझल्ट आहे माहिती आहे का मग उशिरा का वय ना म्हणे म्हणतात नाही का देर आहे पण अंधेर नाही असं मग काय तुम्हाला करंबोक काय त्यास ना करंबोक पण त्याप्रमाणे देवनी उशिरा का वय ना पण काढी राहा ना बिचारा तोंड तेशे महत्वानं बी तेशे खरं तिला दकी दकी म्हणजे उधळधड करस नुसती फुली गई हाय पोटण्याला एवढं मोठं तिला जमीन दिकत नाही तिथली तकलीफची म्हणे उले बाई बुट्टीसले बोलावं ना अक्कांतीसले बोलावं अण्णांत तब्येत बरी का मग आधी ती बाई ना ती अक्का म्हणतेस ती 2 फिरे घेऊ माय मग तो कोणीच होतं नाही ना म्हणे कोणीच नाही म्हणे मलाच बोलायला द म्हणे अशी करीशीन फिरी घे एक दारुणी तर मग 1-2 जण बसायला जातं म्हणे येस म्हणे करता काही बस नाही मग 2 फिरी जायला पण का बरं तुम्हाला ऑर्डर नाही त्या उन्हात मग मम्मी कधी हो छोट्या बाई मम्मी ना नाही आता तीच ना असा लिहिल्या ना आता अंदडे सासू अंदडे मम्मी अशा एक फोटो लिहा सांगा ना मग फोटोवाला आहे आई हो आई या ना छोट्या बाई जोडे या ना छोट्या बाई बोला राहणार माय जवाईन त्या राहणार मी म्हणा काय काम आहे हो बाई काढ सुट ना आपण फोटो की जवाईन त्या असले बोलाव का हो बाई आपला रावण्या पाहुण्या कथा शेतच दिशी राहणार बरं त्या माले आई त्या निसता त्या पेप्स्या लिहिली काय राहणार गोलावा लावून ना त्यांना पाहिजे गोला लिहिली जा आणि आता निसता पेप्स्या काय राहणार त्या कसा बी मातेल त्यात देख ना बाई पोरे बिवाची संधी 7 तास घर एक सायड्यातच त्या तुले आणि आठे जरासा सुद्धा व्याय राहणार नाही तीन त्या दणकारत नाही त्यासले नागपुडा वातीन ना त्यास ना माय होत्या इथली गर्दी ना मला दणकार देतील त्या त्याच काय दणकार मी ही पण नेतून नाही बी काढतून नाही ना फोटो ना माय आपले काय आहोस नाही तर जाईन त्या येऊन आत का अजून पूर्ण पोट डकी डकी म्हणा कशा जीव करस बी बाय जा कशा जीव घ्यास म्हणा बीन डबल शीटशे ना बीन मग ते पोटे राहा अशी आधी चाल मी जाऊ म्हणा काढाय घ्या ना ओ बापरे तुम्ही कवायच तयारी वेगळी घेते का हा बाई ना तू ते बोलते बाहेर दिकी राही मग खरंच का सगळं वहिनींचं झाडेल माले काय म्हणा ना दादा ते घरी बाहेर दिशी राणी म्हणे म्हणतं वहिनींचं झाडेल पार्लरवाले तुम्ही बहिणाचे म्हणतात त्या छोट्या बहीण त्या कधीच तयार नाही होतीस ना त्या आज तयार व्हायचं एकदम मस्त दिशी राहणार त्या आणि ती तब्येत बी थोडी वाढीच आली ना नाही तर नुसते जरा जरा हात पाय होतात मी जातीच ना आला तब्येत बी पोट बी बापरे बेकार काम आहे 3-4 पट वाढ झाली ती डायरेक्ट खरं आहे ना मलाच नुसतं कसं तरी बस मला कपडा सुद्धा टुचाय राहणार मला काही सण वाट नाही
मग ती काय करस सगळ्या गोष्टींनी हौसी एवढी इथूनपेक्षा माय लेवल ती हौस होती मग. तिकडे पाहिजे ना करता काय काय आणलं दादा मग? ताई तर का उन्हा टायमिंग ती रसना वगैरे काही नाही ते कॅन्सल कर म्हणे. मी आईस्क्रीमना डब्बाला येईल त्या मोठा मोठा द्या सगळं असलं आईस्क्रीम द्या आणि ते वाटकावीला येईल मी डवना आणि चमचा वगैरे सगळं आणले त्या बंडल मा सगळं बांधले त्या आईस्क्रीमना डबा आम्ही त्या तेच ना मोठं फ्रीज त्या मस्त आहेत त्या एक त्या आपला फ्रीज माही लागणार एक डब्बा दोन्ही काय माहिती राहतात आकांत त्याच ना फ्रीज माटेल एक डब्बा ते सर नका मग ते काढा ना कारण पाणीच आहे ना मग आणि सगळं असे लहान मोठा सगळा पोरेसले आईस्क्रीम देवानं कोणले सोडा नाही हा आणि भरपूर सगळं काहीच नाही असं तोड आणि देवानं निघत असं आहे का? जास्तीत जास्त दे नाही मग दिसत ना दादा त्याची खुशी होईल. खुशी बापरे विचारूच नका एवढी खुशी आहे ना डायरेक्ट खावा ना तर रोज बसाडीसून सगळं खावा त्या माले नारळ पाणी नि केळी नि ॲपल नि दूध नि ते नि सगळं अशी नाशी तब्येत वाढायला नाही त्याची म्हणे आली खूप काल तर बसाडीसनच का वाढत आणि जो वयसन डॉक्टरने अजून डबल सांग तर वयसन तर डबल प्रेम होतं डायरेक्ट का आता तर का ताई दिलं नाही देव नाही दिलं ते डायरेक्ट डबल दिलं मग डबल प्रेम करणंच पडी का नाही वर मग आई तुम्ही ननी देखो नुसती काडी मोडी होती आणि डॉक्टरने आपण 2 सांगा 5वा महिन्यापासून मग तेव्हापासून आपण जास्त लक्ष देणं पडणं. बरोबर आहे माय मग सुकना दिन उगो बसा ते पेशे कर जेवणे सगळं असणार घेतात ना ताई मग सगळं असं उरी पुरी निघ ना मग मस्त होतं स्वयंपाक बी भारी होता आणि दका दादा आपलं मन चांगलं राहतं तर सगळं काही चांगल्याच गोष्टी होतीस माहिती का. आता लेट का ना पण टाइम तिसले महादेवनी नाराज नाही करा ना तुमनं परिवारले ते जे पण होई तुमनं काही वही कर्मबंधन पण आहे ना वही न आणि वही राहणं ते महत्वाने एवढा 20-22 वर्षा नाही बिन ताई मला अशाच नाही की डायरेक्ट अशा सोड दिलं होती म्हणे नको का दे ना देव असं म्हणलेलं होतं डायरेक्ट आम्ही पण नाही कर महादेवनी कृपा आहे आम्ही औषधी नाही काही नाही काहीच काही करेल नाही त्यानेच दिले सगळं ते आई आणि त्यांनी पार पाडो आणि सुख ना होत दोन्ही पोरी कावं आहेत ना काही कावं आहे ना एक पोरगा कावं आहे ना जे इथे आपले सगळं म्हणजे बरोबर आहे ना खरं आहे ना काळजी वाले एक नंबर आहेत ते डायरेक्ट खूप काळजी लिहिते असे म्हणे आले खूपच ते 9वा महिना लाग गया तोपर्यंत खूप काळजी लिहिली. आज ना दिवस बी कितला भारी नवरात्रानंतर का अष्टमी बी नवमी बी आज रामजन्म बी आज आणि तुम्हाला घर घ्या एवढं 15-20 दिवस ना जन्म हीच हनुमान दादाना जन्म वसवस्तीतला मग तुम्हाला बी घर जन्म वय जाय हा ते हनुमान जयंती ना अजून खरंच ना दिवस पण चांगला भेटणार नवीन वर्ष चैत्रच महिना आहे मग ते सांगा ना छोट्या बाई मी दिवस बी चांगला सगळा भेटणार म्हणतो तुमले मस्त बी चांगला चुक न हो दादा वहिनी भाऊले बी बोलाव ना फोटो काढाले दुन्हा भाऊ लगेच घ्यात ना मला सोडीसन भाऊ चला झाली हा मला सांगायचं त्या तसं काम होतं अर्ज येणार आहेत त्या थोडा टाइम लागी येणार आहेत उकाव ना व सुजाता उकाव तू नातवरी बर कोय तुला पहिला पोरगाशी हो बापरे आम्ही आईना काहीच राग नाही येऊ द्या ना तसंच बोलतीस त्या मी बी आपली माहिती तिचा स्वभाव त्यामुळे काय कोळबरान कार्यक्रम चालू मग बाया सगळ्या ऐकत का येतीन बाया मग आपला कार्यक्रम निवारण करा ना मग येतीन बाया बी मग अजून त्या आईस्क्रीमनं पोळशात ना ते विरगडी त्यांना वाटणं कसं आहे पहिले कार्यक्रम आपटायला मग एक सोयीने भेटीसले वाटे दिजत नाश्ता पण आणले बरं का चिवडाना पाकिट आणि ते पण आहे जे पण होई ते पण पहिले पण ऐकल्या मग मला बी कपडा काढाल बरं राहील विमला आज ना दिन सण करले ना थोडं मी कितला साधा कपडा घालस मी बी तुम करता कुर्ता घालली आज मला बी सैद नाही राहणार मग हो बापरे